सर्वांना नमस्कार। आज आपण IGOT कर्मयोगी भारत किंवा कर्मयोगी या ॲपविषयी माहिती पाहणार आहोत। गुगल प्ले स्टोअरला जाऊन आपण सर्वप्रथम IGOT कर्मयोगी अशा प्रकारे आपण सर्च बारला टाकल्यानंतर जे ॲप येतं ते ॲप या ठिकाणी समोर दिसत आहे। त्या पद्धतीनं लोगो आल्यानंतर त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि ज्या अलाउ येतील त्या अलाउ करून घेणार आहात। यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होतो। कर्मयोगी भारत IGOT कर्मयोगी या ठिकाणी खाली साइन इन दिसतं, त्या ठिकाणी साइन इन करूया। साइन इन या टॅबला क्लिक केल्यानंतर लॉग इन विथ पासवर्ड, जर आपल्याकडे पासवर्ड असेल तर पासवर्डच्या सहाय्याने करणार आहोत आणि जर पासवर्ड नसेल तर आपण लॉग इन विथ OTP आपण या ठिकाणी करणार आहात। आपला मोबाईल नंबर टाकूया। मोबाईल नंबर टाकल्यानंतर रिक्वेस्ट OTP आपल्याला येईल, तो OTP इथं टाकायचा आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करूया। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस समोर आपल्याला दिसतो। या ठिकाणी हे होम पेज आहे। या ठिकाणी हे सुनील बोळे म्हणजे आपण जे आपलं स्वतःचं नाव आहे। या ठिकाणी आपण डाव्या कोपऱ्यामध्ये जे वरच्या कडेला प्रोफाइल दिसत आहे त्या ठिकाणी जाऊन व्ह्यू प्रोफाइल आपण करूया आणि व्ह्यू प्रोफाइल केल्यानंतर आपले या ठिकाणी सर्व माहिती दिसते आणि माहिती दिसल्यानंतर या ठिकाणी आपण अपडेट करून घेऊ शकता। सर्व प्रोफाइल आपण अपडेट करायचं आहे। माझा प्रोफाइल इथं 16.7% दिसत आहे, ते आपण पूर्ण अपडेट 100% करायचं आहे। यासाठी खाली दिलेल्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी अपडेट करावं लागणार आहेत। अपडेट करून झाल्यानंतर या ठिकाणी हे सुनील बोळे या नावाच्या खालच्या बाजूस इन प्रोग्रेस, सर्टिफिकेट्स, लर्निंग आवर्स, कर्म पॉइंट्स आणि वीकली क्लॅप्स अशा प्रकारे एक टॅब आहे। या टॅबमध्ये इन प्रोग्रेसमध्ये एकूण किती प्रकारचे कोर्सेस आपण सध्या करत आहात ते इन प्रोग्रेसमध्ये दाखवतंय। सर्टिफिकेट पूर्ण कोर्सेस करून सर्टिफिकेट कशा मिळवलेले जे आहेत ते या ठिकाणी दाखवत आहे। एकूण तास आणि कर्म पॉइंट इथे दाखवत आहे। तर खालच्या बाजूला माय स्पेसमध्ये आपल्याला माय स्पेसमध्ये किंवा माय लर्निंगमध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे कोर्स आपल्याला दाखवले आहेत। त्यातील जे आपल्याला कोर्स करायचे आहेत त्या कोर्सचं नाव आपण जर या खाली सर्च बार अशा पद्धतीने आपण सर्च केले तर आपल्याला टाइम मॅनेजमेंट मला हा कोर्स करायचा आहे, तर मी इथं सर्च करतोय। सर्च केल्यानंतर खाली टाइम मॅनेजमेंटचा कोर्स येतोय, त्यातील आपण पहिला कोर्स मी इथं केलेला आहे। अशा पद्धतीने आपण नावं टाकून सुद्धा आपण ते सर्च करून घेऊन आपण सर्टिफिकेट कशा पद्धतीने मिळवायचं, तर सर्टिफिकेट मिळण्यापूर्वी कोर्समध्ये 4-5 टॅब आहेत आणि शेवटी अशा पद्धतीनं सर्टिफिकेट येतं, ते आपण डाउनलोड करून घ्यायचं आहे। डाउनलोड करून अलाउ करायचं आहे आणि डाउनलोड करून आपण ते सर्टिफिकेट घ्यायचं आहे। अशा पद्धतीचं सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतं। यामध्ये आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी पुन्हा प्रश्नांची उत्तर आपण या ठिकाणी देऊ शकतो। अगदी सोप्या पद्धतीचे हे प्रश्न आहेत आणि अशा पद्धतीने आपण विविध कोर्स आपण या ठिकाणी पूर्ण करू शकतो। धन्यवाद।